मित्रांनो, काही मतदारसंघ असे आहेत जिथला इतिहास थक्क करणारा आहे. त्या मतदारसंघात काही निकाल अनपेक्षित तर लागलेच, पण नेतेही अचानक बदलले. असाच एक मतदारसंघ होता नगर जिल्ह्यातील शेवगाव मतदारसंघ. हा तालुका पूर्वी नेवाशाला जोडलेला होता. नंतर तो शेजारच्या पाथर्डी तालुक्याला जोडला. नेवासा मतदारसंघ नंतर स्वतंत्र झाला. मतदारसंघांच्या पुनर्रचनेत जिल्ह्यातील इतर तालुक्यातील नेत्यांना जसा फटका बसला, तसाच फटका शेवगाव, पाथर्डी व नेवासा तालुक्यातील नेत्यांनाही त्यावेळी बसला. पुनर्रचनेनंतर 2009 ला पहिली निवडणूक झाली. या पहिल्याच निवडणुकीत वर्षानुवर्षे सत्तेत असणाऱ्या घुले पाटील कुटुंबाला पुन्हा आमदारकी आली. मात्र त्यानंतर शेवगाव, पाथर्डी मतदारसंघात पाथर्डी तालुक्याची चलती वाढली. कधी फक्त 12 मतांनी राष्ट्रवादीचा आमदार ठरवणारा हा मतदारसंघ पुढे भाजपाचा बालेकिल्ला बनला. या मतदारसंघाचे राजकीय रंग कसे बदलले, पुनर्रचनेत कोणकोणत्या नेत्यांचं करिअर डगमगलं, शेवगाव पाथर्डीच्या याच धक्कादायक, रंजक आणि बंडखोरीच्या राजकीय इतिहासाचा आढावा आज आपण घेणार आहोत. योग्य संदर्भ गुंफण्याचा आम्ही प्रयत्न केलाय, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस. लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची दर 10 वर्षांनी पुनर्रचना करावी अशी तरतूद राज्यघटनेत आहे. त्यासाठी लोकसंख्या हा महत्त्वाचा निकष ठरवला गेला आहे. 2002 च्या संसदीय कायद्यानुसार 2026 पर्यंत मतदारसंघ कायम राहणार होते. त्यामुळे 2029 च्या निवडणुकीपूर्वी मतदारसंघांची पुनर्रचना होईल हे जवळपास फिक्स आहे. पूर्वी 1951, 1961 आणि 1971 ला जनगणना झाल्या. त्या तीनही वेळी मतदारसंघांच्या पुनर्रचना झाल्या. त्यानंतर थेट 2001 च्या जनगणनेनुसार 2008 ला मतदारसंघांची पुनर्रचना झाली आणि ती 2009 च्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत दिसली. नगर जिल्ह्यातही 2009 ला अनेक मतदारसंघ बदलले. त्यात स्वतंत्र नेवासा, कर्जत जामखेड, शेवगाव पाथर्डी, स्वतंत्र राहुरी, स्वतंत्र नगर शहर असे काही मतदारसंघ अस्तित्वात आले. कोपरगाव लोकसभा मतदारसंघ हा शिर्डी लोकसभा मतदारसंघ झाला आणि शिर्डी लोकसभा आणि अकोले व श्रीरामपूर हे 2 विधानसभा मतदारसंघ आरक्षित झाले. शिर्डी लोकसभा मतदारसंघ आरक्षित झाल्यानंतर विखे, काळे, कोल्हेंचं राजकारण बदललं. इकडे श्रीरामपूरही आरक्षित झाल्याने ससाणे, मुरकुटे आदिकांना थांबावं लागलं. पूर्वीचा नगर नेवासा मतदारसंघ डिलिमिटेशन मध्ये रद्द झाल्याने कर्डिलेंना राहुरीत उभं राहावं लागलं. नेवासा शेवगाव मतदारसंघही रद्द होऊन स्वतंत्र नेवासा मतदारसंघ झाल्यानं शंकरराव गडाख, विठ्ठल लंगे यांना हक्काचा मतदारसंघ मिळाला. पण माजी खासदार तुकाराम गडाखांना हक्काच्या शेवगाव तालुक्यातील मतांवर पाणी सोडावं लागलं. तिकडं शेवगाव पाथर्डीचंही राजकारण बदललं, कारण शेवगाव तालुका हा अगोदर नेवासा तालुक्यासोबत व पाथर्डी तालुका हा जामखेड, नगर, राहुरी तालुक्यात तुकडे तुकडे करून जोडलेला होता. परंतु नंतर पाथर्डीतील बराच भाग हा शेवगाव मतदारसंघात जोडला आणि पाथर्डी तालुक्यातील स्थानिक नेत्यांना हक्काचा मतदारसंघ मिळाला. 2009 च्या पुनर्रचनेनंतर शेवगाव तालुक्यातील घुले, काकडे तर पाथर्डी तालुक्यातील राजळे, ढाकणे हे नेते राजकारणात सक्रिय झाले. 2009 च्या पहिल्याच निवडणुकीत राष्ट्रवादीनं सहकारातील नेते चंद्रशेखर घुलेंना तिकीट दिलं. त्यांच्या विरोधात भाजपाचे तत्कालीन नेते प्रताप ढाकणे मैदानात उतरले. एक शेवगाव तालुक्यातील नेता होता तर दुसरा पाथर्डी तालुक्यातील नेता होता. ही दुरंगी लढत लक्षवेधी ठरेल असे दिसत असताना काँग्रेसच्या राजीव राजळेंनी बंडखोरी केली. त्यांनी अपक्ष फॉर्म भरत निवडणुकीत रंगत आणली. राजळेंच्या बंडखोरीमुळे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीची मते विभागण्याच्या शक्यता व्यक्त होत असताना उलटच घडलं. घुलेंच्या मागे राष्ट्रवादी ठाम राहिली, परंतु राजळेंच्या उमेदवारीचा फटका ढाकणेंना बसला. पाथर्डी तालुक्याची मते राजळे व ढाकणेंमध्ये विभागली आणि घुलेंचा दणदणीत विजय झाला. या निवडणुकीत चंद्रशेखर घुलेंना 1890 तर भाजपच्या प्रताप ढाकणे यांना 61,746 मते मिळाली. अपक्ष लढलेल्या राजीव राजळेंनी 43,351 मते घेतली होती. 2014 ला मात्र या मतदारसंघाच्या राजकारणात धक्कादायक बदल झाले. 2014 ला लोकसभा निवडणुकीपूर्वी खासदारकीच्या तिकिटावरून तत्कालीन जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे नाराज झाले.
त्यांचा दिलीप गांधी यांच्या तिकिटाला विरोध होता, परंतु वरिष्ठ पातळीवरून तिसऱ्यांदा दिलीप गांधी यांना तिकीट मिळालं. नाराज झालेल्या ढाकणेंनी भाजपाला रामराम करून अचानक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना विधानसभेची उमेदवारी मिळाली नाही. राष्ट्रवादीने स्टँडिंग आमदार चंद्रशेखर घुलेंनाच तिकीट दिलं. त्या बदल्यात राष्ट्रवादीने ढाकणेंची प्रदेश सरचिटणीस पदावर बोळवण केली. आता घुले व ढाकणे दोघेही राष्ट्रवादीत असल्याने राष्ट्रवादीचा उमेदवार 100% विजयी होईल अशी समीकरणे जुळली होती. परंतु भाजपानं डोक्यानं खेळ केला. काँग्रेस व राष्ट्रवादीने अनेकदा डावललेल्या राजळे कुटुंबाला थेट भाजपमध्ये आणण्यात मुंडे कुटुंब यशस्वी झालं. सप्टेंबर 2014 मध्ये राजीव राजळे, मोनिका राजळे, उद्योगपती लिंबाशेठ नागरगोजे, दिलीप लांडे, सोमनाथ खेडकर, संजय बडे, बंडू रासने आदी स्थानिक कार्यकर्त्यांनी थेट परळीला जात भाजपा नेत्या व तेव्हाच्या आमदार पंकजा मुंडेंची भेट घेतली होती. या भेटीत विधानसभेची उमेदवारी फिक्स झाल्यानंतर राजळेंनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यावेळी घुले विरोधात राजीव राजळेंऐवजी मोनिका राजळेंनी फाईट दिली आणि तिथेच मतदारसंघाची समीकरणे बदलली. एक नवा इतिहास लिहिला गेला. संपूर्ण देशात आणि राज्यात मोदी लाट आली. याच लाटेत भाजपाच्या तिकिटावर मोनिका राजळेंनी दिमाखात मैदान मारलं. मोनिका राजळे यांना मोदी लाटेत 1,34,685 तर राष्ट्रवादीच्या चंद्रशेखर घुलेंना 81,500 मतं मिळाली. तब्बल 53,185 मतांनी राजळेंनी विद्यमान आमदार असणाऱ्या घुलेंचा पराभव केला. याच मोदी लाटेत कोपरगावातूनही भाजपच्या स्नेहलता कोल्हे या आमदार झाल्या. जिल्ह्यात पहिल्यांदाच महिलांना आमदार होण्याची संधी मिळाली. 2014चा हा विजय केवळ लाटेमुळे नव्हता हे मोनिका राजळे यांनी नंतरच्या काळात दाखवून दिलं. 2019च्या निवडणुकीत त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रताप ढाकणे यांचा 14,294 मतांनी पराभव करत विजय मिळवला. त्यानंतर 2024च्या निवडणुकीतही त्यांनी विजयाची परंपरा कायम ठेवत महाविकास आघाडीच्या प्रताप ढाकणेंचा 19,043 मतांनी पराभव करून सलग तिसऱ्यांदा आमदार होण्याचा बहुमान मिळवला. ज्या मतदारसंघात दिग्गज नेते एकदा निवडणुकीनंतर दुसऱ्या निवडणुकीत टिकू शकत नव्हते, त्याच मतदारसंघात मोनिका राजळेंनी सलग 3दा विजय मिळवून हा गड आपल्याकडे राखला. तर मित्रांनो, असा होता शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचा थरारक आणि ऐतिहासिक प्रवास. 2009ची मतदारसंघाची पुनर्रचना, ढाकणेंचा भाजपा सोडण्याचा धक्कादायक निर्णय, घुलेंच्या वर्चस्वाला लागलेली ओहोटी आणि त्यानंतर मोनिका राजळेंनी निर्माण केलेलं वर्चस्व. तुम्हाला काय वाटतं, शेवगावच्या राजकारणातला सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट कोणता होता? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.